Hare Nama, Hare Nama eva kevalam, Kalo nasteva, nasteva, nasteva gatiranyata. हे आपल्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये जिथे आज आपण बघणार आहोत चौथ्या अध्यायाचा श्लोक नंबर 25. तर त्यापुढे तर आपण श्लोक म्हणूया. रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. शेअर करतो चौथ्या अध्यायाचा श्लोक नंबर 25. ओके, माझी स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर सांगा मला. तर आपण श्लोक म्हणूया. दैवम एव परे यज्ञ. आपण रिपीट करायचं रिपीट करू शकता. दैवम एव परे यज्ञम. दैवम एवा परे यज्ञम योगिनः पर्युपासते. योगिनः परि उपासते. ब्रह्माग्नौ परे यज्ञम. ब्रह्माग्नौ परे यज्ञम यज्ञेवोपजुह्वति. यज्ञे योपजुह्वति. सॉरी प्रभूजी, माझ्याकडे समोर नाहीये. नो प्रॉब्लेम. स्क्रीनवरती दिसतंय ना तुम्हाला क्लिअर? नाही प्रभूजी, स्क्रीनवर नाही दिसत आहे. बाकीच्यांना दिसतंय? प्रतिभा माताजी, अर्चना माताजी, प्रतिभा माताजींना दिसतंय मला वाटतं. हो, दिसतं. ओके, ठीक आहे, चला हरकत नाही. मी वाचतो. पूर्ण श्लोक म्हणतो एकदा. दैवमेवापरे यज्ञम योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नौ परे यज्ञम यज्ञेवोपजुह्वति. दैवमेवापरे यज्ञम योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञनेव उपजुह्वति. तर आपण याचा अनुवाद पाहूया. अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्री प्रभुपाद की जय. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांचे चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्म स्वरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. तर आतापर्यंत आपण जे पाहिलं याच्या आधीमध्ये आपण पाहिलं होतं की कसं जे कृष्णाला मानतात, भगवान कृष्णाला मानतात आणि त्यांची उपासना करतात आणि त्यांचा स्वभाव कसा असतो सगळं आपण पाहिलं होतं 22 मध्ये, 23 मध्ये, 24 मध्ये, आणि कशी त्यांची उपासना करतात. आता आजच्या श्लोकामध्ये ते भगवान कृष्ण सांगत आहे की काही लोक आहेत जे काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करतात. तर काही जे जण आहेत ते भगवान कृष्णांच्या ऐवजी ते दुसरे काही देवदेवतांचं ते यज्ञ करतात. तर ते म्हणतात काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांच्या चांगल्या रीतीने उपासना करतात आणि काही जे आहे त्यातील काही जण परब्रह्म रूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात आणि काही जे आहेत ते परब्रह्म रूप. आता परब्रह्म रूप काय आहे? ब्रह्मज्योती हे जे आहे त्याला अर्पण करतात. आपण तात्पर्य वाचूया. खूप चांगलं तात्पर्य आहे. तर ह्याच्यामध्ये खूप काही जे पॉइंट्स आहेत ते प्रभुपाद जी आपले क्लिअर करत आहे देवी देवतांबद्दल, परब्रह्माबद्दल, ते आपण पाहूया. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात. आता योगी म्हणजे काय ते सांगितलं आहे.
आणि हे आपण आधी पाहिलं होतं की जे कृष्णा भावना भावित होऊन कर्म करतात. योगी म्हणजे जो फक्त काय बोलतात ना, योगा मॅट घेऊन बाईक वरती जाऊन तो ते योगा करतो त्याला योगी नाही म्हणत. योगी म्हणजे जो भगवान श्रीकृष्णासाठी कार्य करतो आणि त्याच्यामध्ये संलग्न होऊन कार्य करतो त्याला परमयोगी म्हणतो. आणि हे आपण पुढे 6व्या अध्यायामध्ये पण पाहूया, जे ध्यान योग येईल त्याच्यामध्ये पण भगवान हे पुढे म्हणतील. पण इतर असे लोक आहेत जे या प्रकारच्या यज्ञाद्वारे देवदेवतांची उपासना करतात. आणि असे काही लोक आहेत जे देवदेवतांची उपासना करतात आणि इतरही असे लोक आहेत जे परब्रह्म किंवा भगवंताच्या निर्विशेष तत्वप्रीत्यार्थ यज्ञ करतात. तर आपण जर पाहिलं इथे तर 3 क्लास आपण आपल्याला इथे दिसत आहे. एक जे भगवान कृष्णाची उपासना करतात, दुसरे जे देवी देवतांची उपासना करतात आणि तिसरे जे भगवानचं निराकार रूप आहे त्याची उपासना करतात. तर आपण हे म्हणू शकतो ऍटलिस्ट हे लोक काही बरे आहेत. आज जे आपण काही क्लास बघतो, नास्तिक लोक आहेत जे भगवानला अजिबात मानत नाही, तर दे आर असुरस, म्हणजे ते असुरी वृत्तीचे आहेत. ऍटलिस्ट त्यापेक्षा काहीतरी, म्हणजे भगवंताला न मानता ऍटलिस्ट देवी देवतांची, म्हणजे त्यांना शास्त्रावर विश्वास आहे, यज्ञांवर विश्वास आहे, म्हणून ते आपल्या त्याप्रमाणे ते सगळे शास्त्रावर विश्वास ठेवून ऍटलिस्ट देवी देवतांची पूजा करतात. आणि ते पुढे काय होतं, तेच देवी देवतांची जी पूजा करणारे आहेत ते जेव्हा सिरियस होतात भक्त, ते जसं समजा गणपती बाप्पाची आराधना करणारे आहेत किंवा दुर्गा माताचे किंवा शिवजीचे, कोणाचेही असेल, ते जेव्हा सिरियस होतात त्यांचं म्हणजे त्यांची जी भौतिक हाव आहे ती संपून जाते. जेव्हा मला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, जे त्यांचं निघून जातं आणि तेव्हा सिरियस होतात, ते भक्ती मागतात, तेव्हा मग ते त्यांना पुढे कृष्ण भक्तीमध्ये ढकलतात त्यांना. आणि आपण असं पाहतो बरेचसे जे भक्त आहेत जे आधी दुसऱ्या देवी देवतांची पूजा करायचे, पण हळूहळू मग ते कृष्ण भक्तीमध्ये आले. का? कारण तेच त्यांचे जे इष्टदेव होते त्यांनी त्यांना पुढे या कृष्ण भक्तीमध्ये आणलं, कारण त्यांची जी एक भौतिक हाव होती ती संपली होती आणि म्हणून ते कृष्णाजवळ आले. आणि पुढे ते म्हणतात जे परब्रह्म किंवा भगवंताच्या निर्विशेष ओके, म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत आणि वेगवेगळे यज्ञ प्रकारचे यज्ञ आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या याज्ञिकांनी केलेले निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञाचे बाह्यकारी वर्गीकरण दर्शवितात. यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे. आता यज्ञ म्हणजे पण काय? फक्त भगवान कृष्णांना किंवा भगवान विष्णूंना संतुष्ट करणे. आणि आपण पाहिलं होतं यज्ञ म्हणजे एक जे नाव आहे ते भगवान विष्णूचं नाव आहे, त्यांना यज्ञ पण म्हणतात आणि म्हणून त्यांच्यासाठी यज्ञ केलं. यज्ञात कर्मणो अन्यत्र लोको अयम कर्मबंधना, म्हणजे जे फक्त भगवान विष्णूसाठीच कार्य केलं पाहिजे. भगवान म्हणतात ते 4थ्या अध्यायामध्ये की यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोको अयम कर्मबंधन, तो श्लोक आपण पाहिला तर नाही, तर ते जे कर्म आहे ते तुम्हाला बांधून टाकतील. ते यज्ञ म्हणजे भगवान विष्णूसाठी कार्य केलं पाहिजे, फक्त त्यांच्या संतुष्टीसाठी. श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात. तिथे प्रभुपादजी परत सांगत आहेत की भगवान विष्णूंचं एक नाव यज्ञ पण आहे. सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांच्या साधारणपणे 2 प्राथमिक विभाग असतात. तर जेवढे पण जे यज्ञ आहेत त्याचे जनरल 2 डिव्हिजन्स आहेत. भौतिक वस्तूंचे यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेले यज्ञ. आता आपण पाहतो की इथे प्रभुपाद सांगत आहेत की 2 प्रकारचे म्हणजे यज्ञ करतात सगळे, पण एक जो आहे, मला सुंदर पत्नी दे, मला मूल दे, मला गाडी बंगला दे, अष्टलक्ष्मी दे मला, त्यासाठी ते. आणि एक आहे त्याला दिव्य ज्ञान प्राप्ती करायसाठी ते यज्ञ करतात. तर ह्यातले जे दिव्य ज्ञानासाठी जे प्राप्तीसाठी जे यज्ञ करतात ते जरा श्रेष्ठ आहे, कारण त्यांना भगवंताबद्दल थोडीशी ओढ आहे, हे दिव्य ज्ञान आहे. आणि बाकीचे जे आहे ते फक्त गाडी बंगला पैसा हे सगळे घेऊनच ते खुश आहेत. त्याच्या पुढे त्यांचं एकदा त्यांचं ते त्यांना भेटलं की मग त्यांना भगवंताशी काही त्यांना घेणं देणं नसतं. पण ऍटलिस्ट हे जे ज्ञान प्राप्तीसाठी आहे ते त्यांना भगवंताबद्दल थोडंसं ज्ञान आहे आणि अजून त्यात ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. कृष्ण भावना भावित व्यक्ती भगवंताच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंच्या
वस्तूंचा यज्ञ करतात आणि ते भगवंतासाठी सर्व वस्तूंचं आपलं जे जे काय आहे भौतिक वस्तू आहे ते भगवंतासाठी वापरतात आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र, सूर्यदेव इत्यादी देवी देवतांचं संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात. तर आता आपल्याकडे जे काय आहे ते आपल्या भगवंतासाठी ते वापरतात, म्हणजे त्यांना प्रसन्न करतात, त्यांच्या यज्ञासाठी ते वापरतात. आता काही जे आहे प्रभू सांगत की काही भगवंतासाठी वापरतात, काही जे देवी देवता आहे इंद्र, चंद्र, सूर्यदेव यांच्या उपासनासाठी वापरतात. आणि निर्विशेषवादी हे निराकारी ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचं यज्ञ करतात. आता जे जे निराकारवाले आहेत ते काय करतात, स्वतःचे व्यक्तित्व आहे त्याचं यज्ञ करत आहे, स्वतःना ते नष्ट करून टाकतात ब्रह्मज्योतीमध्ये लीन होऊन. तर ब्रह्मज्योती मध्ये म्हणजे बरेच वेळेस ऐकतो की ब्रह्मज्योतीमध्ये त्यांना लीन व्हायचं असतं, ते ब्रह्मज्योतीमध्ये लीन. पण खरं म्हणजे तसं आपण हे फक्त म्हणजे बोलण्यासाठी आहे, पण आपण आधी पण पाहिलं होतं की ब्रह्मज्योतीमध्ये लीन होणं हे शक्य नाही. हे आणि असलं म्हणजे जे जातात ब्रह्मज्योतीमध्ये, जसं आपण पाहतो जसं शिशुपालचा जेव्हा वध केला होता, तर आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की कसं त्याची जी आत्मा निघते, ती ज्योती निघते आणि ती भगवंतामध्ये ती विलीन होते ती. तर ते तात्पुरतं भगवान त्यांना आपल्या जवळ ठेवतं आणि पुढे काय होतं की परत म्हणजे हे कसं आहे, म्हणजे एकदा मी एक आमचे मधुसूदन प्रभूजी आहे त्यांचे क्लास ऐकत होते, तर ते सांगत होते की जे काही मस्ती करणारे स्टुडंट असतात त्यांना टीचर काय करते, त्यांना दमदाटी करून त्यांना शिक्षा देऊन त्यांना एका बाजूला बसवते, चुप बसा तुम्ही, इथे काय म्हणजे धिंगाणा घालू नका. तसंच हे जे असुरी लोक आहेत त्यांना म्हणजे सर्वश्रेष्ठ जे आहे तसं 5 प्रकारचे मुक्ती आपल्याला माहिती आहे. तर पहिलं आहे सायुज्य मुक्ती, सारुप्य, सालोक्य, सामिप्य आणि सारिष्टी. तर जे सायुज्य म्हणजे भगवानमध्ये लीन. पण खरं तर प्रभुपाद असं म्हणतात की भगवानमध्ये लीन होणं शक्य नाही. आपण ते आधी पण पाहिलं होतं, भगवद्गीताच्या 2ऱ्या अध्यायाचा श्लोक पाहिला होता की आत्मा जो आहे तो सनातन आहे आणि त्याचा आत्म्यामध्ये चेंज जो जो काय बोलतो त्याचा जो आकार आहे त्याच्यामध्ये कधी चेंज येत नाही. तो जसा आहे तो सनातन आहे, आधीपासून आहे. असं नाही की तो छोटा आहे, तो मध्ये लीन होतो, परत त्याच्यातून बाहेर पडतो. नाही, तसं पॉसिबल नाहीये. ते भगवंतांनी 2ऱ्या अध्यायामध्येच क्लिअर केलं होतं. तर ते काय करतात, काही काळासाठी त्यांना आपल्या जवळ ठेवतात. जसं टीचर जे मस्ती करणारे जसे आहेत त्यांना ठेवतात आणि परत मग ते थोड्या काळासाठी मग त्यांना परत त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना परत सोडून देतात. मग परत या पृथ्वीवर येतात आणि परत मग आपलं कार्य करतात. त्यांची जी काही चेतना असेल त्याच्यावर चांगली असेल तर ते चांगल्या वातावरणात जातात आणि वाईट असेल तर ते परत वाईट वातावरणात जातात. तर सायुज्य मुक्ती आहे. मग सारुप्य म्हणजे भगवंताचं सारखं स्वरूप, जसं भगवंताचं स्वरूप आहे. 4 त्यांचे हात आहेत, त्यांचा ड्रेस आहे, त्यांचा कलर आहे, त्यांचं जे कॉम्प्लेक्शन आहे सगळं एकदम सेम एक्झॅक्ट. तर भगवान काही लोकांना असं सारुप्य. मग सालोक्य म्हणजे भगवंताच्या लोकावरती जाऊन राहू शकतो. भगवंताचा जो लोक आहे, वैकुंठ धाम आहे, साकेत धाम आहे किंवा गोलोक आहे, तिथे जाऊन त्यांच्यावर राहू शकतो. पण त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे सामिप्य. कारण जसं आपण जर पाहिलं, आपण इंडियामध्ये राहतो पण इथला जो राजा आहे त्याच्याशी कधी भेटगाठ होतच नाही. आपण त्यांच्या लोकमध्ये राहतो. तसं म्हणजे सालोक्य जे आहे ते म्हणजे राहत असतील भगवंताजवळ, पण भगवंताशी भेटगाठ होते की नाही, कधी त्यांना दिसतात की नाही, वी डोंट नो. ते त्यापेक्षाही मोठं आहे सामिप्य, म्हणजे ते भगवंताच्या समीपच राहतात. त्यांचे पार्षद म्हणून, त्यांचे सेवक म्हणून, समथिंग म्हणजे ते एकदम त्यांच्या म्हणजे सामिप्यामध्ये. तर भगवान काही भक्तांना त्यांना जे जास्त प्रिय असतात त्यांना ते सामिप्य मुक्ती देतात. आणि मग आहे सारिष्टी म्हणजे भगवंत सारखं जे ऐश्वर्य आहे ते त्यांना भेटतं. हे वेगवेगळे 5 प्रकारची मुक्ती प्रभुपादजी आपल्याला सांगतात त्यांच्या प्रवचनामध्ये. तर हे जी पहिली आहे सायुज्य, हे
म्हणजे साधारण करून जे वैष्णव भक्त आहेत ते कधी त्यांना कधी आवडत नाही. ते बोलले त्यापेक्षा मी नरकात गेलो चालेल. म्हणजे इतकं त्यांना म्हणजे ते नको म्हणजे मला. जे सायुज्य मुक्ती आहे म्हणजे भगवंताशी लीन होणं म्हणजे स्वतःच्या व्यक्तित्वाचा नाश करणं. तर आता जर कोणाची सेवा करायची असेल मला, तर मी त्याच्या समीप राहून मी त्यांची सेवा करेन. पण मी जर स्वतःचा नाश केला तर मी सेवा कसे करेन? आणि म्हणून जे वैष्णव भक्त आहेत त्यांना हे नको आहे. दुसरं काही चालेल त्यांना, नरकात गेलं चालेल, पण सायुज्य मुक्ती नको. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात की हे जे सायुज्य मुक्ती आहे ते आपल्यासाठी नाही येते. तर म्हणून वैष्णव भक्त जे आहेत, जेवढे पण आहेत, जेवढे संप्रदाय आहेत, आपले जे 4 संप्रदाय आहेत, त्याच्यामध्ये कोणीही हे एवढं म्हणजे जे आपले जे गौडीय वैष्णव आहेत, ते एवढं इम्पॉर्टन्स देत नाही. तर हे होतं आणि मग पुढे प्रभुपादजी म्हणतात देवदेवता म्हणजे भगवंतानी विश्वाला उष्णता, वर्षा, प्रकाश इत्यादी गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहे. आता देवता म्हणजे कोण ते आता सांगत आहेत. जसं आपल्याला प्रकाश भेटतो तर कोणाकडून भेटतो आपल्याला? सूर्याकडून. सूर्याकडून. सूर्य हा देवता. आणि आपण पाहिलं 4थ्या अध्यायाच्या स्टार्ट मध्येच भगवान बोलतात मी विवस्वानला म्हणजे सूर्यदेवाला मी हे ज्ञान दिलं होतं. हा तर भगवान सूर्याचं पण आराधना करतात, मग चंद्राची पण आराधना करतात. तर वेगवेगळ्या म्हणजे भौतिक इच्छांनी म्हणजे ते जसं धन संपत्ती पाहिजे तर ते मग लक्ष्मीची आराधना करतात. म्हणजे वेगवेगळं हे भौतिक त्यांची इच्छा असतात आणि त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या देवदेवतांकडे जातात आणि त्यांची ते आराधना करतात. तर हे देवी देवता कोण आहेत आपल्याला माहिती आहे, तरी पण माझा एक सिंपल प्रश्न आहे, आपले जसं भगवान जे आहेत, जसं इस्लाम मध्ये सांगितलंय एकच त्यांचं अल्लाह आहे, किंवा ख्रिश्चनिटी मध्ये सांगितलं आहे की एकच देर इज वन गॉड. तसं आपल्या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये किती देव आहेत? जस्ट फॉर डिस्कशन. 33 प्रकारचे प्रभूजी. सॉरी माताजी बोला. 33 प्रकारचे. 33 प्रकार म्हणजे 33 कोटी म्हणतात, पण कोटी म्हणजे प्रकार ना. 33 नाही, 33 कोटी आहेत. म्हणजे बरेचसे लोक कोटी. हे कोटी म्हणजे काही लोक त्याचा अनुवाद प्रकार म्हणून पण करतात, पण ऍक्च्युअल म्हणजे 33 कोटी पण आहेत. आणि जर आपण पाहायला गेलो, जर मोजायला गेलो तर आहेत, भरपूर आहेत. म्हणजे रुद्रच 11 होतात, तसे 33 कोटी देवी देवता. पण मला परत हे म्हणायचं आहे की भगवान किती आहेत? मी भगवान बद्दल विचारतो, देवी देवता नाही विचारत आहे. जसं इस्लाम मध्ये आहे, जसं ख्रिश्चनिटी मध्ये आहे, सगळेजण म्हणतात एकच आहे. तर मग ते आपल्याला हसतात, तुमचे एवढे का? म्हणून मी तुम्हाला विचारतो की आपले किती भगवान किती आहेत? एकच. एकच. व्हेरी गुड म्हणतात. थँक्यू. परम सत्य. येस, भगवान हे एकच आहे. पण होतं काय की आपण शास्त्र समजण्याचा प्रयत्न करत नाही. भगवंतांनी क्लिअर सांगितलंय हे सगळं देवी देवता आहेत, आणि हे प्रभुपाद इथे याच्यामध्ये हेच म्हणत आहे की हे सगळे माझेच अंश आहे आणि मीच त्यांना शक्ती देतोय. भगवंतां कृष्णाकडून शक्ती घेतात. जसं आपण पाहिलं, जसं गणपती बाप्पा काय करतात? सुख करता, दुःख हरतात, सुख देतात. येस माता अर्चना माताजी काय म्हणतात? नाही, बुद्धीचे देवतात म्हणतात. बुद्धीचे देवतात, सुख देतात, दुःख हरतात. तर हे त्यांना पॉवर कुठून भेटते? हे ब्रह्माजी ब्रह्मसंहितामध्ये सांगतात. तो एक खूप चांगला श्लोक आहे. आता श्लोक मला आठवत नाहीये, मी नंतर ग्रुपमध्ये शेअर करेन. ते म्हणतात की गणपती बाप्पा पण
भगवान नरसिंहदेवचे चरण, कृष्णाचे चरण ते आपल्या जे एकदंत आहे त्याच्यावरती ठेवतात आणि त्यांची प्रार्थना करतात आणि तिथून त्यांना ती शक्ती भेटते. जसं म्हणजे वित्त मंत्री आहे, जर फायनान्स मिनिस्टर आहे, तो जेव्हा तो कितीतरी 1000 करोडचा प्रोजेक्ट साईन करतो, तो स्वतः देत नाही काही. तो प्राईम मिनिस्टर कडून, जो मेन राजा आहे त्याच्याकडून अप्रुव्हल घेतो. तो जेव्हा सांगतो तेव्हा तो करतो. तर लोकांना वाटतं अरे वा, फायनान्स मिनिस्टरने एवढे करोड दिले, वा वा वा, त्याचीच पूजा करायला चालू करतो. पण असं नाहीये. ऍक्च्युअल हे सगळे जेवढे आहेत देवी देवता, हे फक्त भगवान कृष्णाकडूनच सगळं घेतात आणि ते जेव्हा ओके म्हणतात तेव्हा हे आपल्याला भेटतात. ते देवी देवतांकडून पण जर भेटत असेल, कोणाला चांगली हेल्थ भेटतीये, कोणाला लक्ष्मी भेटतीये, कोणाला पैसा भेटतोय, कोणाला सुंदर बायको भेटते किंवा मुलं भेटतात, तर हे सगळं भगवान कृष्णाच्याच इनडायरेक्टली भजताम अविधीपूर्वक भगवान म्हणतात, हे त्यांची आराधना करतात, पण हे इनडायरेक्टली माझीच अविधीपूर्वकम ते पूजा करतात. तर भगवान एकच आहे. आपल्याला एवढा फंडा क्लिअर पाहिजे. कोणीही विचारू, आपलं सांगितलं भगवान एकच आहे, भगवान कृष्ण. कोणी म्हणेल अरे गणपती बाप्पा का नाही, शिवजी का नाही, किंवा दुर्गा का नाही, तर हे सगळे भगवंताचेच ते म्हणतात की जसं भगवान शिव काय म्हणतात, आराधना नाम अपि सर्वेषाम विष्णू आराधनम परम तस्माद परतरम देवी तदीयानाम समर्चनम. तर भगवान शिवजी पण काय म्हणतात, ते लोकांना वाटतं की अरे देव के देव महादेव आहेत, ते महादेव आहेत पण भगवान नाही. ते पण काय म्हणतात की आराधना नाम, जेवढे प्रकारची आराधना आहे त्याच्यामध्ये सर्वात उच्च कोटीची आराधना आहे ती आराधना नाम विष्णू परम. विष्णूची जी आराधना आहे ती सर्वात मोठी आहे, त्यांची आराधना केली पाहिजे. आणि ते पण स्वतः जप करतात. त्यांना कधी बघितलंय काय करताना, ते स्वतः जे दुर्गा माता आहे, गणपती, सगळे काही ना काही कार्य करतात. एक खूप चांगली गोष्ट, एकदा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज जे श्रील प्रभुपादजींचे गुरु होते, त्यांच्याकडे एकदा एक जर्मन आला आणि तो म्हणायला लागला की भगवान कोण आहे मला जाणायचं. तर बोलले एक काम करतो, महिनाभर पूर्ण भारताचे म्हणजे चक्कर मार, सगळीकडे जा, देव जेवढे मंदिर आहेत, जेवढे तीर्थस्थळ तिथे जा आणि ये, आणि मग तू मला सांग. आणि तो 1 महिन्याने बराबर येतो आणि तो बोलतो आता तुला समजलं. बोलला हा. बोलला कोण आहे भगवान? तो जर्मन म्हणतो भगवान कृष्ण. बोलला का, तुला हे कसं समजलं? बोलतं कारण जेवढे देवी देवता आहेत सगळं काही ना काही कार्य करत आहे. कोण जसं शिवजी आपला माळा जपत आहे, दुर्गा राक्षस लोकांचं जे आहे त्यांचा नाश करत आहे, सगळ्यांना काही काही काम आहे. फक्त एकच व्यक्ती ज्याला काही काम नाही, तो आपला गोपीं बरोबर तो रासलीला करतो. तर तोच व्यक्ती जो आहे तो ज्याला काही काम नाहीये, तोच भगवान असू शकतो. तर हे एक जर्मनला पण समजलं तर आपण भारतीय असून, सनातन धर्मी असून आपल्याला हे काय आपल्या डोक्यात जात नाही. व्हेरी सिम्पल. म्हणजे एक जर्मनला पण फक्त भारतात फिरून त्याला कोणी सांगितलं पण नाही, जस्ट गॉट अन आयडिया की हा भगवान कृष्णच जे आहे ते एकच भगवान आहे. तर भगवान हा एकच आहे. जसं दुसरं धर्म आणि कुठलंही शास्त्र म्हणत नाही की 33 कोटी आहे, 12 आहे, 2 आहे. नाही, भगवान कधी पण एकच असू शकतो. कुठल्याही कंट्रीमध्ये राजा किंवा प्रेसिडेंट हा एक असू शकतो, 2 नसू शकतात कधी पण. असं कोणी म्हणू नाही हा पण राजा आहे, हा पण नाही. राजा हा एकच असतो. त्याच्या खाली मंत्री मग हजारो असू शकतात. फायनान्स मिनिस्टर, इरिगेशन मिनिस्टर, मग हेल्थ मिनिस्टर, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मिनिस्टर आहे. तर तसं आहे. तर हे सर्व जे आहे प्रभुपादजी सांगत आहे की भगवंताच्या कडून ते शक्ती घेऊन ते कार्य करत आहे इकडे. तर हे इथे आपल्याला ही गोष्ट खूप चांगल्यापणे आपल्याला समजून घेतली पाहिजे. इथे सांगितलंय की देवदेवता म्हणजे भगवंताने विश्वाला उष्णता आपल्या उष्णता व प्रकाश हे आपल्याला सूर्याकडून भेटते, वर्षा ही इंद्राकडून भेटते. तर हे सगळे जे आहेत ते त्या डिपार्टमेंटचे मिनिस्टर आहेत आणि म्हणून ते कार्य करतात. बट ही इज जस्ट अन हेड, HOD आहे तो मालक नाही. तो मालक कंपनीचा नेहमी मालक असतो. ही कॅन डू एनिथिंग. मग पुढे सांगतात अशा लोकांनी जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारच्या यज्ञाद्वारे
देवदेवतांची उपासना करतात. अशा लोकांनी बहिश्वरवादी किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात. तर असे जे सर्वांवर विश्वास ठेवतात त्यांना बहुईश्वरवादी म्हटलं जातं. त्यांना असे वाटत हे पण हे सगळे ईश्वर आहेत. तर कधी तो फायनान्स मिनिस्टरकडे जातो, कधी हेल्थ मिनिस्टरकडे जातो आणि सगळीकडे तो फिरत बसतो. तर हे बहुईश्वरवादी त्यांना असं म्हणजे शास्त्राने सांगितलं आहे. तथापि परम सत्याच्या निर्विशेष ब्रह्म रूपाची उपासना करणारे आणि देवदेवतांची रूपे तात्पुरती समजणारे साधक स्वतःचे व्यक्तित्व ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करून वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करीत परब्रह्मामध्ये विलीन होतात. तर हे काय करतात, जे ब्रह्म निराकारवादी वाले जे आहेत ते स्वतःच व्यक्तित्वाचा नाश करून ते परब्रह्मामध्ये विलीन होतात. असे निर्विशेषवादी साधक परम सत्याचे दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काळ व्यतीत करतात. ते काय करतात, परम सत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये, दिव्य स्वरूप आहे म्हणजे जे परब्रह्म स्वरूप त्याच्यामध्येच ते ज्ञान प्राप्त करण्यामध्ये आपला वेळ घालवतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे तर सकाम कर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा याग करतात. तो ज्याला भौतिक इच्छा आहे, गाडी बंगला आहे, ते आपले जे वस्तू आहेत ते त्याच्यासाठी यज्ञामध्ये लावतात. तर निर्विशेषवादी अनुयायी परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात. तर जे ब्रह्मवादी आहेत ते परब्रह्मामध्ये लीन होण्यासाठी ते आपल्या उपाधींचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे, जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जातात. अर्जुनासारखे कृष्णा भावना भावित भक्त मात्र श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ सर्वस्व यज्ञार्पित करतात. ते इथे प्रभुपादजी परत अर्जुनाचं उदाहरण देत आहे की अर्जुनाने जसं त्याचं सर्व काही भगवंताच्या सेवेसाठी त्यांनी यूज केलं आणि म्हणून तो सर्वात महान भक्त म्हणून तो ओळखला जातो. म्हणून भक्त सर्वोत्तम योगी असतो. भक्त जो आहे तो सर्वोत्तम योगी म्हणजे फक्त एक्सरसाइज करणारे, योगा करणारे ते योगी नाहीये. दे आर नॉट योगीज. खरे योगी म्हणजे जे भगवंताच्या साठी कार्य करतात. जसं तुकाराम महाराज एवढे मोठे सगळे जे संत आहेत महाराष्ट्रातले, पुऱ्या भारतातले अर्जुन आहे, हे खरे योगी आहेत. त्यांना आपण योगी म्हणू शकतो. परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व मुळीच गमावतो आणि असे जे भक्त आहेत ते आपलं वैयक्तिक त्यांचं जे अस्तित्व आहे ते कधी गमवत नाही. ते जसे आहेत, जसं अर्जुन आहे तो नेहमी भगवंताचा सखा म्हणूनच राहतो. तो भगवंताचा मित्र म्हणून राहतो आणि तो मित्राच्या रूपामध्ये सेवा करतो. सर्व जे गोपी आहेत ते भगवानचे रासलीलामध्ये भाग घेणं, त्यांची सेवा करणे, सगळं हे जे तसंच सेवा करतात. माता यशोदा आहे, नंद बाबा आहे, ते पिता म्हणून किंवा आई म्हणून ते नेहमी त्यांची सेवा करत राहतात. इथे जेव्हा होते तेव्हा पण तेच करायचे आणि जेव्हा ते परत गोलोक मध्ये जातात तिथे पण ते आपले आई वडील म्हणून ते त्यांची सेवा करत राहतात. ते एक त्यांचा भाव आहे की हा माझ्यावरती निर्भर आहे म्हणून मला त्याला खायला प्यायला दिलं पाहिजे. त्यांचं एवढं प्रेम आहे म्हणून ते वात्सल्य भावामध्ये आपण पाहिलं 5 प्रकारचे रस आहेत, शांतरस, दास्यरस, साखेरस, वात्सल्य रस आणि माधुर्य रस. तर हे वेगवेगळे भक्त वेगवेगळ्या रसामध्ये राहून ते भगवंताची सेवा करतात. त्यांना वाटतं की हेच जे आहे ते आपलं तसं केलं पाहिजे. तर आजच्या श्लोकामध्ये जर पाहिलं तर इथं सांगितलंय की वेगवेगळ्या प्रकारचे भक्त आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात. काही कृष्णांची करतात, भगवंताची, काही देवदेवतांची करतात आणि काही परब्रह्माची करतात. तर ह्यात सर्वश्रेष्ठ आहे ते भगवान कृष्णाचे भक्त आहेत आणि त्यांच्यासाठी असं नाहीये की आपल्याला सर्व सोडून हिमालयावर जायचंय, तपस्या करायची आहे. जे आपले कर्म आहे ते करता करता आपल्याला भगवंताची सेवा करायची आहे. जसं तुकाराम महाराज हे ग्रहस्थ असून पण सर्वात मोठे भक्त झाले. तर आपल्याला काही वेगळं करायचं नाही. डोंट हॅव टू डू समथिंग डिफरंट. तर जे आपण कार्य करत आहोत फक्त नेहमी मनामध्ये भगवंताचं स्मरण ते कंटिन्युअस आपल्याला ठेवलं पाहिजे. भगवंत सततम कीर्तयंतो माम, नेहमी माझं कीर्तन करा. हे आपण कार्य करता करता आपण करू शकतो. जसं हे खूप चांगली स्टोरी आहे, एक कथा आहे. त्याच्यामध्ये काय होतं की एकदा
नारद मुनीजींना विचारतात की सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे. तर त्यांना वाटायचं की मी सर्वात माझ्यासारखा भक्त कोणी नाही. तर एकदा ते असं भगवंताकडे जाऊन त्यांना विचारतात. तर ते एक जो एका गावामध्ये एक गृहस्थ असतो. तो बोलतो, हा जो आहे माझा भक्त जो आहे, हा सर्वात मोठा भक्त. तर नारद मुनींना आश्चर्य वाटतं की हा हा तर म्हणजे गृहस्थ आहे. नारद मुनी म्हणतात, मी तर ब्रह्मचारी आहे. मी एवढं नामस्मरण करतो आणि नेहमी म्हणजे मी तर काही कार्य दुसरं काही काम करत नाही. ना माझी बायको आहे ना काय, फक्त भगवंताच असतो. मग हा मोठा भक्त कसा आहे? इथं लग्न झालं, पोरं आहे, त्याचं कामधंदा आहे, बिझनेस आहे, सगळं करून तो हा मोठा भक्त कसा? तर बोलतो त्यांना प्रश्न पडतो. तर भगवंतांना समजतं. बोलतो एक काम कर, तू एक मला वाटतं एक ते राजाकडे पाठवतात आणि राजा त्यांना असं काहीतरी, मला ते सिक्वेन्स नीट आठवत नाही, पण तो राजा जो आहे त्यांना दंड देतो. त्यांना बोलतो की एक काम करायचं, तुला डोक्यावरती एक मोठी एक जो मोठा मटका आहे तो पाण्याने पूर्ण भरलेला, ते तुला घेऊन पूर्ण गावभर फिरायचं आहे ते, आणि त्यातला एक थेंब पण खाली पडला नाही पाहिजे. आणि ते खूप घाबरतात. बोलला, अरे बाबा अगं ठीक आहे. आणि ते काय करतात, ते मटका घेतात डोक्यावरती आणि पूर्ण गावभर फिरतात. आणि जेव्हा ते पूर्ण गावभर फिरून संध्याकाळी येतात, तेव्हा त्यांना विचारतात भगवान की तू किती वेळ दिवसामध्ये तू किती वेळ माझं नामस्मरण करत होता? बोलता, रे बीड लागला का? मी तर माझ्या या मटक्यावरतीच माझं ध्यान होतं. एक पण थेंब पडला असता तर माझा जीव गेला असता. राजाने मला दंड दिला होता. तर ते बोलतात, बघ तुझं पूर्ण ध्यान त्या मटक्यावरती होतं. पण हा जो भक्त आहे, हा सगळं काय करतो? त्याची बायको आहे, पोरं आहे, काम आहे, धंदा आहे, बिझनेस आहे. ते सर्व करून पण तो स्वतः नेहमी भगवंताचं स्मरण करत असतो. माझं नेहमी स्मरण करत असतो. म्हणून हा मला सर्व प्रिय आहे. तर ह्या कथाचा उद्देश सांगण्यामागे हेतू हा आहे की आपल्याला भगवंताचं नाम स्मरण नेहमी करत राहिलं पाहिजे. तर हा मेसेज बरोबर मी इथे थांबतो. आणि कोणाला काही प्रश्न असतील, काही टीका टिप्पणी असेल ते आपण घेऊ. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय, श्री प्रभुपाद की जय, इस्कॉन गुरुविंद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी, माझा आवाज येतोय? येस माता, आता येतो. हा, नाही तेच तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सतत आपण देवाचं नावस्मरण करत राहायचं, आणि आपण ते करतच असतो. म्हणजे प्रयत्न हेच असतात की बाबा स्वयंपाक करताना, काही कामं करताना हरे कृष्णाचा महामंत्र सतत मुखामध्ये चालू राहायला पाहिजे, हाच प्रयत्न असतो राधा. पण ही सांसारिक माया एवढी आहे ना की मध्येच काम करता करता मध्येच असं काहीतरी होतं, आपण विसरून जातो आणि त्या लाईन तो विचार करायला लागतो दुसरा, जो आपण म्हणजे खरं नाही करायला पाहिजे तो. तर ह्या गोष्टी बरोबर फाईट करतच असतो आपण दिवसभर, की नाही आपल्या मुखात तेच नामस्मरण पाहिजे रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर. पण समजा आपण रात्री झोपताना एखादं असं पटकन एखादं कानावर एखादं गाणं आलं, तर तेच गाणं मग दिवसभर आपल्या त्या रात्रभर आपल्या मुखामध्ये राहतं. असं होतं म्हणजे ह्युमन बिंग आहोत, तसं कधी कधी होतं. पटकन एखाद्या मुलीने गाणं लावलं, पण परत मग माझं मन किंवा आपलं मन परत फाईट करतं की नाही नाही, हे आपलं काम नाही, आपलं काम आहे हरे कृष्णाचा महामंत्र, किंवा मग ते परत आपण म्हणायला लागतो. तर हे तुम्ही म्हणता त्याचे प्रयत्न सुरू असतात. पण मला हेच म्हणायचं की माया एवढी आहे की त्या मायाच्या चंगुलमधनं वाचून हे सगळं करणं म्हणजे खूप डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा जरा आपण मायेमध्ये भरकटच जातो, असं मला म्हणायचं. करेक्ट माताजी. होतं असं बऱ्याच वेळेस. आणि हे का होतं? कारण आपली थोडीशी आसक्ती जी आहे ती या भौतिक वस्तूंप्रती आहे. आपण प्रयत्न करतो, आपण देवाचं नाम स्मरण करण्याचं सगळं, पण थोडंसं काहीतरी आपल्याला जे आवडतं ते गाणं आठवलं की लगेच, म्हणजे ती आसक्ती आहे त्याच्यामुळे लगेच आपण भरकटत जातो. आणि म्हणून भगवान तो एक कासवाचं उदाहरण देतात. ते म्हणतात, कासव कसं त्याच्यावरती काही पण त्याचा धोका आला की लगेच ते आपले पाच
जे आहेत 2 हात 2 पाय आणि डोकं कसं लगेच आतमध्ये खेचतं तसं आपण केलं. आपले जे पंचेंद्रिय आहे ते लगेच आपल्याला कंट्रोल केली पाहिजे. लगेच तसं मन भटकायला लागलं की लगेच काहीतरी लगेच त्याला परत भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, किंवा डोळ्यांना काहीतरी दिसलं तर लगेच ते परत घेतलं, किंवा कानावरती काहीतरी पडलं काहीतरी सुंदर. जसं आपण पाहिलं विश्वामित्र मुनी तो जेव्हा तपस्या करत होता 60,000 वर्ष, 1 सेकंड मध्ये त्याची तपस्या भंग झाली. का? त्यांनी पाहिलं पण नव्हतं त्या म्हणजे त्या अप्सरेचं नाव काय होतं, मेनका. ती मेनका इतकी सुंदर होती, ती पाहिलं पण नव्हतं. फक्त त्यांनी तिच्या पायाचं जे पैंजण होतं ते छुन 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 जे ऐकलं आणि त्याच्यामुळे तो भरकट गेला. तर एक पण इंद्रिय जी आहे ती जर आपण लूज सोडली तर आपण भरकटत जाऊ शकतो. आणि भगवान म्हणतात भगवद्गीतामध्ये इतके पॉवरफुल आहेत की एक पण इंद्रिय जर आपली जर लूज राहिली तर जसं वायू जी बोट असते तिला कशी खेचून घेऊन जाते तसं घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून इनिशियली आपल्याला खूप प्रयत्न करावा लागतो, पण हे कसं हे प्रॅक्टिस सारखं आहे. आणि आपले आचार्य लोक खूप चांगलं उदाहरण देतात. काय ते एक दोहा आहे, रसरी आवत जावत शिल्पर परे निशान, काहीतरी आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं, जे आताच्या लोकांना तर माहित नसेल पण जे गावातले लोक आहेत त्यांना माहिती आहे, जे बावडी आपण विहिरीतून जे पाणी काढायचं तर ते जी रस्सी असते ती दगड किती स्ट्रॉंग असतो किती, पण ती येऊन जाऊन ती रस्सी जी सारखी येत राहते तर ती रस्सी किती नाजूक असते ती पण त्या दगडाला कापून टाकतात. तर भगवान तेच म्हणतात, अभ्यास करत करत जडमती होत सुजान. तर जी जडमती आपली जी बुद्धी आहे ती जड आहे खूप, पण प्रॅक्टिस करत राहिलो त्या रस्सी सारखं आपण तर हे जे इतके जे आपली जी मती एवढी जड आहे तर दगडासारखी एवढी म्हणजे भौतिकतामध्ये, तर तिला कट करू शकतो. प्रॅक्टिस आपल्याला पाहिजे. आणि त्या प्रॅक्टिससाठी खूप महत्वाचं आहे की भक्तांचा संग हे करू. जसं आपला संघ असेल तसा आपला रंग होईल. आपल्याला जर असं आपलं भौतिक लोकांचा आपला जर संघ असेल तर आपलं चेतना पण तशीच राहील. पण नेहमी भक्तांच्या संघमध्ये राहिलो, सकाळी भागवतम ऐकलं, संध्याकाळी भागवतम ऐकलं, किंवा मध्ये लेक्चर काही ऐकले किंवा काहीतरी भागवत कथा ऐकली, तर मग ते डोक्यामध्ये चालत. जसं आता आपण काय केलं, आयुष्यभर चांगले मस्त जुनी गाणी ऐकलेली, थोडंसं ऐकलं की परत मन भरकट जातं. पण ते जे आता जे भरलेलं आहे, जसं बोलतात ना की एका ग्लासमध्ये जर दूध भरायचं असेल तर त्यातला कचरा काढावा लागेल. तर ते कचरा काढल्याशिवाय ते दूध झालं. तर आपलं हळूहळू पण जसं आपण त्यात पाणी टाकत राहिलो तर ते आधी ते मळकट असेल पाणी, पण ओतत राहिलो पाणी तर हळूहळू ते पाणी जे मळ आहे तो सगळा निघून जाईल आणि मग त्याच्यामध्ये ते पाणी स्वच्छ राहील. तसं हे भगवंताचं नाम जे आहे ते सारखं श्रवण करत राहिलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात भगवान नेहमी म्हणतात की चांगलं श्रवण करतात, शृणू. भगवान पूर्ण भगवद्गीतामध्ये कित्येक वेळेस म्हणतात. आणि जे नवविध भक्ती आहे त्यात सर्वात इम्पॉर्टंट जो विधी आहे ते आहे श्रवण. म्हणून नेहमी श्रवण करत राहिलं पाहिजे आपल्याला. आपण तर हे मराठी भगवद्गीता आठवड्यातून एकदा करतो, हे डेली करत राहिलं पाहिजे आपल्याला. सारखं भगवंताचं नाम, काही ना काही एक लेक्चर किंवा कथा, काही ना काही. आणि जेव्हा ते ओतत राहू आपल्या कानामध्ये, जे आपले जे कर्णेंद्रिय त्याच्यामध्ये भगवंताचं नाव ओतत राहू तर हृदयामध्ये जे मन आहे तर हळूहळू सर्व बाहेर पडत राहील. ओनली थिंग इज आपल्याला चांगली प्रॅक्टिस पाहिजे. हरे कृष्ण माता. नाही, प्रभूजी अगदी बरोबर सांगितलं, तुम्ही छान एक्सप्लेन केलं. आणि फॅक्ट आहे, मी जेव्हा केव्हा असोसिएशन मला भक्तांचं मिळतं तेव्हा काही वेगळंच वाटतं. जेव्हा भक्तांचं असोसिएशन मिळतं तेव्हा काही फार वेगळंच असतं. आणि श्रवणम जर सकाळी तुमचे क्लासेस ते ऐकले, दुपारी एखादा लेक्चर ऐकला की आपला पूर्ण त्या पद्धतीनेच आपला दिवस आणि आपलं चित्त तसंच राहतं. आणि नाहीतर ते म्हणून भक्तांचं असोसिएशन, श्रवणम हे कीर्तनम आणि आपलं ते खूप गरजेचं आहे. आणि हे पटतं आता, या गोष्टी खूप मनाला आता हे होतात की नाही. आणि जरा भक्तांचा संघ नाही मिळाला ना की चित्त कसं असं स्थिर नाही होत. पण तेच भक्तांच्या संघामध्ये जा, डिवाइस क्लास अटेंड कर किंवा काय अटेंड कर की आपण आपलं चित्त पण प्रफुल्लित होतं आणि अजून आपण चॅन्टिंग करायला उद्युक्त होतो की अजून आपल्याला चॅन्टिंग केलं पाहिजे, अजून आपल्या ह्याच्यामध्ये चेंजेस आले पाहिजे. हे लगेचच समजून येतं असं.
माझं हेमांगी माताजीशी पण असंच बोलणं होत होतं. तिच्याशी पण बोलल्यावर मला खूप बरं वाटतं असं की नाही आपल्याला अजून किती पुढे जायचं, अजून काय करायचंय असं तिच्याकडे बघून त्या गोष्टी लगेच कळतात. हरे कृष्ण. थँक्यू माता. थँक्यू. हरे कृष्णा. ठीक आहे, चला अजून कोणाचं काही नसेल, टीका टिप्पणी, काही प्रश्न नसेल, शंका नसेल तर आपण थांबूया इथे. आणि परत एकदा संपायच्या आधी परत हे सांगायचं आहे, आपल्या जे हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये जे एक धारणा झाली आहे की 33 कोटी किंवा काही लोक 33 प्रकारचे भगवान आहे. नाही, भगवान एकच आहे. जसं कुठल्याही देशामध्ये राजा एकच असतो, तसं आपल्या शास्त्रामध्ये, कुठल्याही शास्त्र म्हणून असं नाहीये की इस्लाम वेगळं म्हणतं किंवा बायबल वेगळं म्हणते किंवा जे ज्यूस लोकांचे पुस्तक आहे तोरा त्याचे वेगवेगळे, आपलं शास्त्र नाही. ऍक्च्युली ओरिजिनली सर्व एकच आहे. ओरिजिनली जे वेद आहेत त्याच्यामधूनच सगळं वेगवेगळं ते बायफिकेशन झाले आहेत आणि तेच ज्ञान सगळ्याकडे आलं. फक्त गडबड आता काय होते की आपण शास्त्र वाचत नाही. भगवान काय सांगत आहे भगवद्गीता ते वाचत नाही, भागवतामध्ये काय सांगत ते ऐकत, त्याच्यामुळे मग कन्फ्युजन होत. हो म्हणजे आणि बरेचसे भटकवणारे आहेत, जसं झाकीर हुसेन हा जो प्रचारक आहे मुसलमान, तो असे म्हणजे भटकवणारे असे करतो की तुमचे तर 33 कोटी देवता आहेत. तर लोकांना वाटतं अरे हा बरोबर 33 कोटी नाही, ते देवता आहेत, मिनिस्टर आहेत, पण भगवान आमचा एकच आहे, तो आहे भगवान कृष्ण. हरे कृष्ण. तर या मेसेज बरोबर आपण इथे थांबूया आणि पुढच्या आठवड्यात भेटूया आपण पुढच्या गुरुवारी. हरे कृष्णा. सर्वांना नमस्कार. भगवद्गीता यथारूप की जय, श्री प्रभुपाद की जय, जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. जय. थँक्यू. जय. थँक्यू प्रभूजी. हरे हरे कृष्णा कृष्णा. प्रभू. हरे कृष्णा. धन्यवाद.